जय भीम गाईज. तर मी गेले होते पुण्याच्या बिगेस्ट बुक फेस्टिवलला. तर भली मोठी एंट्री करून आम्ही गेलो आतमध्ये. तर आम्हाला हे असे वेगवेगळे क्रिएटिव्ह डिझाईन बघायला भेटले. मस्त डेकोरेशन आणि मस्त व्ह्यू होता आणि प्रेक्षकांची गर्दी पण खूप होती. तर एंट्री करून आम्ही आतमध्ये गेलो. अशा बसेसमधून सुद्धा लोक येणं जाणं करत होते. आम्ही गेलो. नंतर खूप छान डेकोरेशन होतं. अचानक बाईला धक्का लागला म्हणून ती ओरडली. नंतर पुढे गेलो. भरपूर लोक आले होते. अशा बुक फेस्टिवलमध्ये क्रिएटिव्ह डिझाईन होत्या, वेगवेगळ्या आर्टिस्टने बनवलेले. आम्ही गेलो. नंतर हे बघा, इकडे पण डिझाईन आहेत. क ख, जसे की इथूनच आपल्या सुरुवात होते. पुढे जात 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 गेलो आम्ही. हे बघा बस. हे माझे फ्रेंड्स, मी ह्यांच्यासोबत आले होते बुक फेस्टिवलला. मैत्रिणीला म्हणलं व्हिडिओ काढ, तर माझ्यापेक्षा जास्त तीच लाजत होती माझा व्हिडिओ काढायला. तर आम्ही गेलो. हे बघा, पुस्तकांचं झाड. हे बघून मला तर वाटलं मी काय पुस्तकांच्या दुनियेतच आली की काय. खूप छान अशा क्रिएटिव्ह डिझाईन बनवल्या होत्या. नंतर आम्ही गेलो. हे बघा, इकडं बिरसा मुंडा यांचे इव्हेंट होते. म्हणजे त्यांच्याबद्दलचे कार्य त्यांचे सगळे तिकडं सांगत होते. हे व्ह्यू बघा. इथून आम्ही एंट्री करून आतमध्ये गेलो. साईडला पुस्तकांचे भले मोठे ढिगारे लावून ठेवले होते. म्हणजे ते आर्टिफिशियल होते, डिझाईन केलेले बॉक्सचे. पुढे गेलो तर खूप गर्दी होती. आम्ही बघत बघत गेलो पुढं. इकडं फोटोग्राफी सेक्शन होतं. फोटोग्राफी सेक्शनमध्ये गेलो आम्ही. वेगवेगळ्या फोटोग्राफर्सनी काढलेले फोटो, व्हिडिओ तिथं प्रेझेंट केले होते. खूप छान छान फोटो आम्ही बघितले आणि खूपच छान एक्सपिरियन्स होता आमचा हा बुक फेस्टिवलचा. इकडे साईडला वेगवेगळ्या स्कूलमधून मुलं आली होती एक्झिबिशनसाठी. तर ह्या मेन एंट्रीमधून आम्ही गेलो. ही मेन एंट्री होती बुक फेस्टिवलची. आतमध्ये गेलो आम्ही. तर हा असा सुंदर व्ह्यू होता मेन एंट्रीचा. आम्ही वेगवेगळे पुस्तकं बघितले. तिथं वेगवेगळ्या पब्लिकेशनचे सेक्शनमध्ये डिवाईड केलेले. मी एक खूप छान पुस्तक बघितलं महात्मा फुलेंचं आणि छान होतं ते. इकडे असे सेक्शन डिवाईड केले होते ABCD मध्ये वेगवेगळ्या पब्लिकेशनचे. तुम्ही पण या बुक फेस्टिवलला गेला होता का? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.